अहो बाबा, माझं ऐकून तर घ्या. आम्हाला आमच्या मुलाला आर्मीत पाठवायचं नाही. असं कसं? त्याची इच्छा आहे. काय रे, तुला जायचं का आर्मीत? वय म्हणून तर. येडबीड आहेस का काय? इथं कुठं तरी नोकरी कर. दररोज घरी येऊन जाशील. तिथं काय बर्फात मारायचं आहे? बाबा असं का म्हणताय तुम्ही? मग काय खोटं बोलतोय का मी? सगळीच असं म्हणायला लागली तर कसं होईल? असं आहे का मग? आता तो विक्रम होता आर्मीत, त्याच्या आईचं कसं झालं बघितलंस ना? बिचारी एकटी पडली म्हातारी. आता हाय का कोण तिच्याकडे बघायला? विक्रम तर लढता लढता. आम्हाला काय असले हौस नाही. त्यानं इथं आमची सेवा केली, बास झालं. पण नाही केली तरी चालेल. त्याचं त्यानं स्वतःच बघितलं, बास. असं कसं? कालपतूर तर कालपर्यंत अक्कल नव्हती, आता आली असं म्हण. माझे हे बी आर्मीतच आहेत की. पण तो लग्नाच्या आधी गेला ना. आता तुझ्या भावाला धाडशील का आर्मीत? उगा आमच्या पोराला नादाला लावती. हो, पण त्याला आवडच नाही तर. हा, आमच्या पोराच्या मनात बरं भरवलंस. आमचं पोरग खाऊन पिऊन सुखी राहावं, चांगलं राहावं एवढंच आम्हाला वाटतं. ये तू आता. अहो माझं ऐकून तर घ्या. ये आता. अरे थांब. वाट सोड. अहो एक महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. काय आहे? तुम्ही ते आर्मी ट्रेनिंगचे क्लासेस घेताना आम्हाला पण ऍडमिशन घ्यायचं होतं. या की मग उद्या सकाळी. आमचे घ्या की रात्रीची. चपली ना हानी ना. Why are you so angry? का? क्लास बंद पडतील म्हणून. तूच केलीस ना हे? मीच केलं होतं. काय करणार? ती मी बघते की काय करायचं ते. आता तुम्हाला कळलंच आहे तर अजून एक सांगतो. तुमच्या घरच्यांना घराबाहेर, इनफॅक्ट गावाबाहेर काढणारं मीच आहे. लवकरच तुम्हाला पण काढतो का नाही बघा. तू जिथंच असेल तिथं मी आडवा येणार. आता बोल. काय आहे? कावळ्याच्या सापानं गाय मरत नसते. पण आम्ही नुसता शाप देत नाही. आम्ही किंग कोब्रा आहे. किंग कोब्रा. आणि या पाण्यावर तू आजनं पाय दिलाय ना. हा, आता असं डसतो का नाही तुम्हाला. तडपडून तडपडून मारा. तस येत असायला तुझं थोबाडच चेचते का नाही बघ. असं बोलू नको. हे बघा भीतीने काय होते. असं करणार तुम्ही करा. आम्हाला बी बघायचं. बघशीलच तू. बघतो. उद्यापासून आपल्या दोघांचा खेळ सुरू. उद्यापासून सगळी पोरं तुमच्या प्रॅक्टिसला यायची बंद करतो का नाही बघा. येऊ का मिसेस फौजी? परेड पीछे मुड़. ते लूट राहिला. परेड पीछे मुड़. हा
नाईट. ड्रीम. टेक केअर. राम सर. राम राम. सर मला क्वार्टर बद्दल चौकशी करायची होती. क्वार्टर? हा ते फॅमिली आहे ना म्हणून. हा हा, पण आता एक पण क्वार्टर शिल्लक नाहीये. सर पण मला कळलं होतं की आता तर तू आलायस आणि तू लगेच फॅमिली क्वार्टर हवाय. कसली एवढी घाई? नाही सर, असं नाही. आता तर नाहीये. तू वेटिंग लिस्ट मध्ये पण तुझं नाव लिहून ठेव. कदाचित एक रूम खाली होणार आहे. तू शिपाई कांबळे आहेत ना, त्याची फॅमिली गावाला जाणार आहे. त्यांना इथलं क्लायमेट सूट नाही झालं. सर म्हणजे मला मिळेल ना? बघू, झालं की तुला कळवतो. ठीक आहे सर. अजिंक्य शिंदे, जी श्रीमान. फॅमिली क्वार्टर हवी आहे. जी श्रीमान. कशासाठी फॅमिली क्वार्टर हवी आहे? श्रीमान, आताच लग्न झालंय. बायकोला इकडे आणायची होती. किती दिवस झाले लग्न? 1 महिना झालाय. आणि इथे जॉईन होऊन किती दिवस झाले? 2 हप्ते श्रीमान. कशासाठी इथे आलायस? आय हॅव आस्क्ड समथिंग. इथे का आलायस? देशाच्या रक्षणासाठी. देशाच्या रक्षणासाठी? मग एवढ्यात ती राहण्याची घाई काय? नवीन लग्न झालं की तुमचंही असं असतं, अर्ध लक्ष तिकडे. आर्मीत भरती झाला नाही तोवरच लगेच कुटुंब कबिला जमवायची घाई. तिला आणायची एवढी घाई काय? मागे लागली एका ती? फोन करते का सारखं सारखं? नाही नाही, बिलकुल नाही श्रीमान. मग तुला घाई झालीये का? करमत नाहीये का? एका फौजीची फॅमिली त्याच्यासाठी स्ट्रेंथ असायला हवी आहे, विकनेस नाही. सॉरी श्रीमान, पण मी आज आर्मीत आलोय ना, ते फक्त माझ्या बायकोमुळं, शेतलीमुळं आलं. जेव्हा जेव्हा माझ्यासमोर अडचणी निर्माण झाल्या ना, त्या प्रत्येक वेळी ती माझ्या पाठीशी उभी राहिली. तिनंच मला सपोर्ट केला. आणि श्रीमान, ती सध्या गावात ज्या म्हणून आर्मीत भरती व्हायचंय ना, त्यांना ती रोज मदत करते. श्रीमान, मला फक्त तिला ही दुनिया दाखवायची. बस. मला जसं माझ्यावर तिचा अभिमान आहे ना, तेवढाच तिला बी आहे. माझं लग्न, माझा संसार कधीच माझ्या ड्युटीची आड येणार नाही श्रीमान. ओके, यू मे गो नाउ. कुठे गेली की ती महामाया? मला काय माहिती. काय करावं बाई या पोरीला, नुसतं हिंडत बसती. अगं आज बी कुठं तर जाऊन गप्पा हाणत बसली होती बघ. पण मी म्हणते, एवढं कसं काय कोण कोडगा असू शकतं? कळत नाही व्हय आता तिला. तुझी जिरवायला मजा येत असेल ना तिला. माझी काय जिरवती ती? मीच तिची कशी काय जिरवते बघ. पण कसं आहे ना, आपण जर काय करू नाही शकत तर उगाच बोलू नये एवढं. का? पप्पांजीला तिला एका शब्दानं बोललेलं खपत नाही. होय बाई, ते बी खरंच आहे म्हणा. काय काळी जादू केली कुणास ठाऊक. तरी पप्पांचं एक वेळ सोड, त्यांचं काय, ते आपले सकाळी जातात ते डायरेक्ट रात्रीच येतात. पण जीची ती असते ना घरीच. होय तर म्हातारीला कामच काय आहेत दुसरे. माझी नाचसून अशी, माझी नाचसून तशी, ही घोकण्यातच दिस घालवती. मम्मी, जवळ जीजी या घरात असेल ना, तेव्हा आपण शीतलला काहीच करू नाही शकत. होय बाई. तू एक काम कर, जीजीला घराबाहेर काढ. काय? घराबाहेर? अगं तुझं काय डोसकं बिस्कं फिरलंय का? अगं मम्मी, मी काही कायमचं घराबाहेर काढ नाही म्हणते, तात्पुरतं म्हणते. म्हणजे आपलं 2-4 दिवस कुठेतरी जाऊन ये म्हणायचं. आपली ती उमरसची आत्या, तिच्याकडे जाऊन ये म्हणायचं तिला. तू म्हणती तसं करायला काय हरकत नाही. म्हातारी काय ऐकते माझं डोंबल.
हा, पण शीतलचं तर ऐकल की. तिला सांगायला लावू आपण. जेडे शिकलीस की. शिकायचं काय तेव्हा, तुझीच लेख आहे मी. अगं पण शिकलेला कोण सांगणार? ते तू माझ्यावर सोड. आता फक्त ती आली ना, तर मी बोलल तसं बोल. बरं बाई. एकदा का जिजी गेली की मग दाखव आपण शीतलला. तिला तर का नाही ते कौतुक करून घेते ना, बघते बघ तिच्याकडे कशी. थांब थांब, लगेच बांगड्या मागे सारू नको. असं फटकन बोल. मम्मी आता कसं करायचं ग आपण? काय झालं? काय नाही ग, जिजीची लई काळजी वाटायला लागली. का? अगं जिजीने लईच दुसरा लावून धरलाय अजिंक्यांचा. नुसतं आपल्या अजिंक्यांना भेटायचंय, अजिंक्यांना भेटायचंय. मला तर वाटतंय नातवाचं जाणं लई जीवाला लावून घेतलंय बघ. आजकाल तर जेवणावर पण लक्ष नसतंय बघ. पण आता तर फोनवर बोलतात की. आता तू पण बोलतीस ना फोनवर अजिंक्यांशी, पण तुला पण वाटतच ना भेटावं असं. तसंच ती बी बोलती, पण तरी वाटतं जीवाला नातवाला भेटावं असं. काय ग शीतल, अजिंक्यांना असेल का एवढे ते कधी सुट्टी? 6 महिने तर नाहीच. पण जीजी मला असं काय बोलल्या नाहीत. तू लगेच अजिंक्यांना सांगशील ना, म्हणून तुला काय बोलल्या नसतील. आम्हाला पण बाहेरनच कळलंय. मला काय वाटतंय, जीजी कुठेतरी बाहेर गेली नाहीत ना, म्हणजे वेगळ्या वातावरणात, तर जरा तिचं बरं होईल बघ. आता तुम्ही बोलताय तसं असेल तर तेवढंच त्यांना बरं वाटेल. अगं पण आपलं ऐकणार आहेत त्या नाहीत जायच्या. अगं मम्मी, आपलं नाही ऐकलं तरी शीतलचं ऐकलच की. हाय ना शीतल? शीतल सांगल तिला या 2-4 दिवस माई आत्यांकडे जाऊन. हाय का नाही शीतल? हा, मग बोलतेस का तिला? बोलते, पण नको राहू दे. परत आणि जिजींना वाटायचं मीच त्यांना तिकडे घालवायला लागले. अहो मामी, असं कशाला वाटत? आधीच कानपाटी नाव पडलंय, उगाच माझ्यावर नको. अगं असं काय करतेस मम्मी? आपण जिजीच्या काळजी पोटीच बोलतोय ना, आणि शीतल थोडीच जाऊन सांगणार आहे की आपण तिघींनी असं मिळून ठरवलं ते. शीतल असं म्हणणार की जिजी, मला वाटतं की तुम्ही 2 दिवस उमरसच्या मावशीकडे जाऊन या. बाकी काय नाही ग, त्यांना बरं वाटावं म्हणूनच आम्ही बोलतोय. बोलते मी त्यांच्याशी. होय, लगेच बोल बर का. होय, हे काय आताच बोलते. शीतल, झालं का? होय होय. चला निघूया. जीजी, समजा सामान नीट घेतलंय ना? होय बाय, घेतलं सगळं. आणि हा, समजा काय कळलं नाहीच तर सोनूताईंना फोन लावाय सांगा. मी त्यांना नाही तर मावशींना नीट समजावून सांगते. काय? अगं हाय की ध्यानात पाहिजे समज. आणि असं कुठं चाललंय महिनाभर मी? अगं येईन की माघारी 4 दिवसात. अगं कशाला येतेस परत लगेच? आता चाललीच आहे तर जरा ये की निवांत आठवड्यानी. एवढे दिवस पाहुण्याच्यात राहायचं मला नाही बरं वाटत ते. हाय का आता? ते काय पाहुणे आहेत वे? अहो, माईंच्याकडेच तर जाताय ना. ते किती दिवस झालं बोलावतात तुम्हाला, आणि तुम्ही आत्ताशी चाललाय. म्हणजे जाताय तर जरा राहून या, एवढंच म्हणणं आहे आमचं. लेकीकडे राहायला मिळतंय ही महत्वाचं. आता आम्हाला मस्त वाटतंय माहेरी जायचं, पण कामाच्या ह्यानी काय होतंय वय? तुझं राहू दे. जिजे, लय दिवसातनं चाललीस मायडीकडे. तिनं आग्रह केला तर राहा, जाते जाते म्हणू नकोस. आणि तुला वाटेल तेव्हा फोन कर, मी येतो की तुला न्यायला. बर बाबा, आता तुम्ही एवढं सगळं सांगताय
तर राहते आठवड्याभर. हित काय हाय तवा, मी बघते इथलं सगळं. बर समाधान आहे. चल निघायचं ना. जीजी नीट जावा आणि हा पोचल्यावर फोन करा बर का. मी पोचली की तुला लगेच फोन करते. चला निघूया. येते पोरीनं. काय ग, कुठं चाललीस? ते जरा आतला आवरून घेते म्हणलं. आवरून घेतीस? कशाला? आज गावात उंडरायला जायचं नाही वाटतं. गावात? होय, गावातच. काय माहित नसल्यासारखं करू नकोस. अहो नाही, मी कॉलेजला. कॉलेजच्या नावाखाली नुसतं फिरायला पाहिजे तुला. काल कुठे होतीस सांग बरं? हा ते मी काल येताना सावंतांकडे गेलते. काय काम होतं? अहो मामी ते काय झालंय, त्यांचं पोरग येत नाही पळायला म्हणून. मग काय गावाचा मक्ता घेतलायस का तू? म्हणजे तुला कॉलेज बी पाहिजे, हे असलं बी पाहिजे, आणि कामाच्या नावाने बॉम्ब. आम्ही काय गडी आहे तुझं? अहो नाही मामी, तसं नाही. तसं नाही तर मग कसं? मी अजिंक्यना जाताना सांगितलंय, काय बी झालं तरी पोरांची प्रॅक्टिस थांबू देणार नाही. मग घर त्यासाठी वाऱ्यावर सोडलं तर चालतंय का? अहो नाही मामी, मी उद्यापासून. उद्यापासनं बिद्यापासनं काय नाही. तुला स्पष्ट सांगते मी, असलं गावभर मिरवत फिरायचं असेल ना तर कॉलेज बिलेज सगळं बंद. असं बी शिकून लय दिवं लावणार आहेस. अहो नाही नाही मामी, कॉलेज बंद करून नाही चालणार. अहो अजिंक्यनी सांगितलंय. अगं त्याला काय एवढं, कॉलेज घरात बसून मी करता येते की. बाहेरनं फॉर्म भरायचा आणि परीक्षा द्यायच्या. काय मग करायचं का तसंच? हा बघते. ती बघा मागणं. आता घरात काय काम आहेत ना ती घ्या करायला. शीतल, तुला पाहिजे असेल तर मी फॉर्म आणून देईन तुला. कशाला? आणि हे बघ, तुला एकदा सांगून ठेवती, परत जर गावात फिरताना दिसलीस तर याद राख. मामी जे शीतल, काय रे रावल्या? अगं आज कुणीच आलं नाही प्रॅक्टिसला, एक बी आलं नाही. काय झालं काय माहित. मला माहितीये काय झालं असणार आहे ती. हॅलो आज्जा. बोल की रावल्या. अरे आज्जा, आज काय तर प्रॉब्लेम झालाय. प्रॅक्टिसला कुणीच आलं नाही. काय? पण तू विचारलंस का काय प्रॉब्लेम आहे? अरे एका दिवसात सगळीच बंद झाली. विचारणार कधी? हॅलो अजिंक्य. हा काय काय झालं? अहो ते मला बी नाही माहित काय झालं ते, पण तुम्ही काय काळजी करू नका, मी बघते. आणि तसं बी एकच दिवस झालाय नाही आलेत. पण असं बंद नाही ना पडलं पाहिजे. मी तुम्हाला प्रॉमिस करते, पोरांची प्रॅक्टिस अजिबात थांबू देणार नाही मी. तू आहेस ना, मला काहीच टेन्शन नाही बघ. मी जाऊन सगळ्यांना भेटून येते. बरं चल, ठेवू का? हा ठेवा. राहुल्या, त्यांना कशाला लगेच फोन केला? अगं मला काय कळलंच नाही ना म्हणून. अरे रावल्या, आपण आपलं केलं असतं की काय, तर बघितलं असतं की. परत त्यांना सांगितलं म्हणजे ते त्याच्यावर विचार करत बसणार. रावल्या, एक गोष्ट लक्षात ठेव, काय बी झालं तरी हितली कुठली बी अडचण त्यांना सांगायची नाही, कळलं? बर, पण आता काय करायचं आपण? काय करायचं हे तर माहित नाही,
पण पोरं काय बी करून उद्यापासून प्रॅक्टिसला आलीच पाहिजे.